Okay, so now we are going to start our today's lecture. And yes, our today's topic is genetic disorder. Yes, this is the last topic from this chapter, that is principles of inheritance and variation. है ना? Can you hear me? Is PPT is readable? Then type GD. Genetic disorder. Can you type GD for genetic disorder? Come on. I'm waiting for your answer, those who are online. Okay, everyone is typing GD. Good. So GD, genetic disorder, these are the disorder which are going to occur due to change in genes or chromosome. So when there is change in genes, what is genes? Can anyone define the genes? Yes, basically we know that genes are nothing but the unit of inheritance, unit of heredity. है ना? So we know the relation. सेल असणार आहे, सेल मध्ये न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असणार आहे, क्रोमोझोम ची सेगमेंट दॅट इज डीएनए आणि डीएनए ची सेगमेंट दॅट इज जीन्स. सो जेव्हा जीन्स मध्ये चेंजेस होतील, क्रोमोझोम्स मध्ये चेंजेस होतील आणि त्याच्यामुळे डिसऑर्डर होतील, तर त्या डिसऑर्डरला आपण काय म्हणतोय? जेनेटिक डिसऑर्डर. क्लिअर आहे? असे डिसऑर्डर जे ऑकर होणार आहे ड्यू टू चेंजेस इन जीन्स और क्रोमोझोम, तर त्यांना आपण काय म्हणतोय? जेनेटिक डिसऑर्डर. क्लिअर आहे? सो जेनेटिक डिसऑर्डरला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय. एक आहे मेंडेलियन डिसऑर्डर आणि दुसरी आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. यस, जेनेटिक डिसऑर्डरला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय. एक आहे मेंडेलियन डिसऑर्डर, एक आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डरला परत 5-6 पार्ट मध्ये आपण या ठिकाणी एक्झाम्पल बघतोय. हिमोफिलिया, एससीए सिकल सेल अॅनिमिया, देन सीबी कलर ब्लाइंडनेस, देन पीकेयू फेनिलकेटोन्युरिया, देन थॅलेसेमिया, देन सिस्टिक फायब्रोसिस. यस, क्रोमोझोमल डिसऑर्डरला आपण 3 एक्झाम्पल बघणार आहे. डाउन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अँड देन क्लिनफिल्टर सिंड्रोम. सो लेट अस बिगिन व्हेरी फर्स्ट विथ द एमडी, मेंडेलियन डिसऑर्डर. है ना? जीडीचा पहिला टाइप जो है ना, दॅट इज एमडी अँड सीडी. तर एमडी मेंडेलियन डिसऑर्डर आपण स्टार्ट करतोय. सो लेट अस बिगिन विथ द मेंडेलियन डिसऑर्डर. यस, व्हेन वी टॉक अबाउट मेंडेलियन डिसऑर्डर बद्दल आपण जेव्हा बोलतोय, द डिसऑर्डर विच इज कॉज ड्यू टू एब्रिएशन और म्युटेशन इन द सिंगल जीन. सो मेंडेलियन डिसऑर्डर क्या होणार आहे? जेव्हा सिंगल जीन मध्ये चेंजेस होईल, एब्रिएशन होईल, म्युटेशन होईल, बरोबर, आणि त्याच्यामुळे तो डिसऑर्डर होतो, तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? एमडी, मेंडेलियन डिसऑर्डर. आणि मेंडेलियन डिसऑर्डरचे एक्झाम्पल आहे यस, हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस आपण आत्ताच बघितले, सिकल सेल अॅनिमिया, पीकेयू फेनिलकेटोन्युरिया, थॅलेसेमिया, सिस्टिक फायब्रोसिस, एक्सेट्रा. The pattern of inheritance of Mendelian disorder can be traced in family by pedigree. So already we have discussed about what pedigree. So pedigree is useful, pedigree analysis, family tree is useful, है ना? या ठिकाणी मेंडेलियन डिसऑर्डर we can trace. तर यस, इथे आपण बघितलं ऑलरेडी, है ना, which is dominant trait and then which is recessive trait that we can understand with the help of pedigree. तर यस, डॉमिनंट साठी काय सांगितलं होतं मी? कोणता पेडिग्री मध्ये आपण या ठिकाणी म्हणणार आहे? इट इज डॉमिनंट यस वेन जेव्हा सक्सेसिव्ह जनरेशन मध्ये डिसीज असणार आहे. सो इथे आपण बघतोय मदरला डिसीज आहे आणि तो ट्रान्सफर झाला. इथे यस, या ठिकाणी चिल्ड्रन्स मध्ये पण, डॉटरला पण, सनला पण. तर मग आपण या ठिकाणी काय म्हणू? हा डॉमिनंट. यस, इथे आपण बघतोय है ना, आता सेकंड केस मध्ये पॅरेंटला डिसीज नाहीये, पण मग यस, कोणाला डिसीज झालाय? तर चिल्ड्रन्सला. तर मग हा कोणता आहे? रेसेसिव्ह. इथे आपण बघतोय पॅरेंट्सला डिसीज नाहीये, पण कोणाला आलाय? चिल्ड्रन्सला. तर मग हा कोण आहे या ठिकाणी? रेसेसिव्ह. तर दॅट वी ऑलरेडी नो. एक्झाम्पल बघा, डॉमिनंट ट्रेटचं काय? मायोटोनिक डिस्ट्रॉफी. आणि रेसेसिव्ह ट्रेटचं काय? सिकल सेल अॅनिमिया. यस. सो नाऊ आता एमडी आपण डिस्कस करतोय. एमडी मध्ये मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल, that is of Royal's disease, that is of hemophilia, that is of another name, yes, here it is bleeder's disease. Type BD for bleeder disease. Hemophilia चं दुसरं नाव काय? Type BD, everyone, one and all. Can you type BD for bleeder disease? Come on, I'm waiting. Can you type BD for bleeder's disease? Hemophilia चं दुसरं नाव आहे PD नाही, BD. देवयानी. Harshal is correct. Good. So it is BD, not PD.
So yes, Royal's disease we are talking about, hemophilia we are talking about, and yes, there is Britter's disease. So hemophilia, Royal's disease बद्दल आपण आता या ठिकाणी बोलू. Sex linked or X linked recessive disease. In this, a protein involved in the blood clotting is affected. तर याच्यामध्ये काय प्रोटीन जो इन्व्हॉल्व होईल ब्लड क्लॉटिंग मध्ये तर तो अफेक्ट होतो. सर यस, नॉर्मल एक मेकॅनिझम समजून घ्या. नॉर्मल एक मेकॅनिझम कोणतं आहे? ब्लड क्लॉटिंग. आणि ब्लड क्लॉटिंग साठी आपल्याला जवळजवळ 16 फॅक्टर लागतात, 16 वेगवेगळे प्रोटीन. तर फॅक्टर नंबर 8 कोणता म्हणतोय मी? फॅक्टर नंबर 8 आणि यस फॅक्टर नंबर 9. तर हे जर 2 फॅक्टर बनले नाही आपल्या शरीरामध्ये तर हिमोफिलिया होतो. आता फॅक्टर 8 जर बनला नाही, फॅक्टर 9 बनतोय पण फॅक्टर 8 बनत नाहीये, तर मग होतो हिमोफिलियाचा टाईप ए, HA, हिमोफिलिया ए. आणि जर फॅक्टर 8 बनतोय पण फॅक्टर 9 बनत नाहीये, तर मग कोणता डिसीज होतो या ठिकाणी? हिमोफिलिया बी, HB, हिमोफिलिया बी. तर यस, लक्षात घ्यायचं आपल्याला, फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 जर बनले नाही तर मग ब्लड क्लॉट होणार नाही लागल्यानंतर, इंजुरी झाल्यानंतर. आणि त्यावेळेस जो डिसीज होईल त्याला आपण काय म्हणतो? ब्लीडर डिसीज. कंटिन्यू ब्लिडिंग होईल. कंटिन्यू ब्लिडिंग झाल्यामुळे तो पर्सन मरू पण शकतो. याच्यावर सोल्युशन काय आहे? तर फॅक्टर 8 आणि जर हिमोफिलिया ए असेल तर फॅक्टर 8चं इंजेक्शन घ्यायचं प्रत्येक महिन्याला. आणि जर यस हिमोफिलिया बी असेल तर फॅक्टर 9चं इंजेक्शन घ्यायचं प्रत्येक. दॅट इज अ सोल्युशन. नाउ सिंपल कट रिझल्ट इन नॉन स्टॉप ब्लिडिंग. आपण या ठिकाणी बघतोय जर छोटस जरी कट झालं तरी नॉन स्टॉप ब्लिडिंग होईल. And it is controlled by pair of allele, that is capital H and then small h. So capital H is normal allele and H is what responsible for hemophilia. तर आपण बघतोय कॅपिटल H म्हणजे काय? नॉर्मल allele आहे. आणि देन स्मॉल h काय या ठिकाणी? हिमोफिलिया. तर आता आपण यस या ठिकाणी फिनोटाईप वरून जिनोटाईप आणि किंवा जिनोटाईप वरून फिनोटाईप कसं रिप्रेझेंट करायचं तर ते अंडरस्टँड. सो हिमोफिलियाचे जे या ठिकाणी जे जीन्स आहेत जे फॅक्टर 8 बनवतील, फॅक्टर 9 बनवतील, तर ते जीन्स बेसिकली प्लेस आहेत कशावर? एक्स क्रोमोझोम. तर आपण या ठिकाणी म्हणतो एच असेल कॅपिटल एच तर नॉर्मल आहे, स्मॉल एच असेल तर मग त्याच्यामुळे यस या ठिकाणी फॅक्टर 8 फॅक्टर 9 बनणार. सो नॉर्मल फिमेल केव्हा म्हणू आपण? जेव्हा यस फिमेल म्हणजे काय? एक्स 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 आहे, पण मग यस आपण या ठिकाणी बघतोय कॅपिटल एच आणि कॅपिटल एच म्हणजे इट इज नॉर्मल. कारण दोन्ही कॅपिटल मध्ये दाखवलंय आपण, डॉमिनंट दाखवलंय, तर दॅट इज नॉर्मल. मग कॅरियर केव्हा म्हणायचं? यस या ठिकाणी एक्स आहे तर आपण या ठिकाणी म्हणू एक कॅपिटल एच आहे आणि दुसऱ्या एक्स वर यस या ठिकाणी स्मॉल एच आहे, तर मग एक नॉर्मल जीन आहे आणि एक ॲबनॉर्मल जीन आहे म्हणजे कॅरियर. आणि मग हिमोफिलिक फिमेल केव्हा म्हणायचं? जेव्हा यस आपण म्हणतो दोन्ही स्मॉल एच आहे, एक्स आहे आणि एक्स वर काय आहे? स्मॉल एच. नॉर्मल मेल केव्हा म्हणणार आहे आपण? एक्स वर कॅपिटल एच आहे अँड देन वाय. आणि हिमोफिलिक मेल केव्हा म्हणू आपण? एक्स वर स्मॉल एच आहे अँड देन वाय. बघा परत एकदा, ज्यांना अजूनही नाही समजलं है ना, तर कॅन यू फोकस? यस अंडरस्टँड करा. आपण एक टेबल बनवू. सो यस हियर दिस इज द सिम्बॉल फॉर मेल अँड दिस इज सिम्बॉल फॉर फिमेल. तर 3 पॉसिबिलिटीज आहेत. कोणत्या कोणत्या 3 पॉसिबिलिटीज आहे? यस अंडरस्टँड करा. पहिले तर असेल नॉर्मल, नंतर असेल कॅरियर आणि नंतर असेल हिमोफिलिक. तर या 3 पॉसिबिलिटीज आहे डिसीज. आता मेल नॉर्मल केव्हा येईल? एक्स वर काय येईल? स्मॉल एच येईल का कॅपिटल एच येईल? है ना, एक्स वाय म्हणजे मेल आहे. तिन्ही ठिकाणी आपण काय लिहू? कॅरियर तर नसतो इथे, आपण लिहू एक्स वाय. तर मला सांगा आता मेल नॉर्मल केव्हा असणार आहे? एक्स वर कॅपिटल एच असणार आहे का स्मॉल एच असणार आहे? कॅन यू टाईप युअर आन्सर? तर मेल नॉर्मल केव्हा होईल? जेव्हा एक्स वर कॅपिटल एच असेल. समजतंय? जेव्हा एक्स वर कॅपिटल एच असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉर्मल. ओके, गुड. बरोबर. आणि मग आता मला सांगा हिमोफिलिक मेल केव्हा असेल? एक्स वाय. एक्स वर काय असेल? कॅपिटल एच असेल का स्मॉल एच असेल? कॅन यू टाईप नाव? कम ऑन, आय एम वेटिंग. हर्षाली, गुड. गौरवने जॉईन केला ऑनलाईन. ऑफलाईनला आला होता गौरव, बट येस गुड, व्हेरी गुड. ऑनलाईन पण जॉईन केलं. मयूर, कॅन यू टेल मी एक्स वर काय पाहिजे? कॅपिटल एच और स्मॉल एच? तर आता इथे एक्स वर काय पाहिजे? स्मॉल एच. तेव्हा काय आपण म्हणू? हिमोफिलिक मेल. क्लिअर आहे? असं आता आपण फिमेल बद्दल बोलू. फिमेल केव्हा असणार आहे? एक्स आणि एक्स, कॅपिटल एच आणि देन कॅपिटल एच. समजतं सर्वांना? है ना. कॅरियर केव्हा असणार आहे? एक्स. एक्स वर कॅपिटल एच आणि दुसऱ्या एक्स वर स्मॉल एच, कारण एक्स तर फिमेल आहे. आणि हिमोफिलिक फिमेल केव्हा म्हणू आपण? जेव्हा एक्स वर काय असणार आहे? कोण सांगेल? हर्षाली, श्रेया. एक्स वर काय असणार आहे? यस आपण या ठिकाणी बघतोय स्मॉल एच. क्लिअर आहे?
तर तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं आहे ना, कसं रिप्रेझेंट करतोय आपण. नॉर्मल यस नॉर्मल मेल म्हणजे एक्स कॅपिटल एच, आणि यस हिमोफिलिक मेल म्हणजे एक्स कॅपिटल एच. म्हणजे एक सिंगल क्रोमोझोम आहे एक्स, त्याच्यावर जर नॉर्मल जीन असला तर तो नॉर्मल पर्सन आहे, त्याच्यावर जर हिमोफिलिक जीन असला तर तो हिमोफिलिक आहे ना. तर दॅट इज द थिंग. पण जर फिमेल मध्ये आपण बघितलं तर डिसीज केव्हा होईल, जेव्हा दोन्ही एक्स क्रोमोझोमवर डिसीज वाला जीन प्रेझेंट असेल. तर हे खूप रेअर आहे आणि याचं प्रोबॅबिलिटी फक्त 0.8% आहे. पण जर हे आपण बघितलं मेलमध्ये, तर मेलमध्ये 8% प्रोबॅबिलिटी. तर हिमोफिलिक मेल जास्त असतात ऍज कम्पेअर टू हिमोफिलिक फिमेल. हिमोफिलिक फिमेल रेअर आहे, पण मग हिमोफिलिक मध्ये कोण असतं, कॅरियर. कॅरियर कारण आता इथे 2 एक्स आहे, तर यस आपण बघतो एक याच्यावर कॅपिटल एच आहे, एक याच्यावर स्मॉल एच आहे, तर मग ती कॅरियर. मेल मध्ये असं होऊ शकत नाही. नॉर्मल असला एक्स वर तर तो नॉर्मल आहे, आणि हिमोफिलिक असला तर हिमोफिलिक आहे, स्मॉल एच असला. पण फिमेल मध्ये मात्र कॅरियर पण एक आहे. आणि यस आपण या ठिकाणी तू नॉर्मल किंवा म्हणू जेव्हा दोन्ही एक्स वर कॅपिटल एच. आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं जिनोटाईप आणि फिनोटाईप. तर एक्झाम्पल आपण बघितलं होतं यस हिमोफिलियामध्ये कोणाचं, ट्विन विक्टोरिया. सो इन फिमेल हिमोफिलिया इज व्हेरी रेअर. फिमेल मध्ये हिमोफिलिया खूप रेअर आहे, बिकॉज इट हॅपन्स ओनली वेन मदर इज ऍटलीस्ट कॅरियर. तर केव्हा होईल, जेव्हा मदर ऍटलीस्ट कॅरियर असेल आणि फादर हिमोफिलिक असेल, तर त्या केसमध्येच आपण म्हणतोय की फिमेल्सला होऊ शकेल. जर दोघांपैकी एक पण कंडिशन नाही आहे, जर मदर कॅरियर नाही आहे किंवा फादर हिमोफिलिक नाहीये, तर मग होणार काय, कंडिशन लागेल, ऍटलीस्ट मदर कॅरियर पाहिजे आणि ऍटलीस्ट फादर हिमोफिलिक पाहिजे. आपण क्रॉस करून बघू तेव्हा हिमोफिलिक डॉटर होईल का, है ना. तर यस वी आर गोइंग टू डू द क्रॉस. सो आपण बोलतोय है ना, काय म्हटलं आपण, कॅरियर फिमेल आणि हिमोफिलिक मेल. सो कॅरियर फिमेल म्हणजे आपण काय म्हणणार आहे, यस हिअर वी कॅन से व्हॉट, एक्स एक्स आणि एक्स वाय. आता मला सांगा कॅरियर म्हणजे काय येईल, पहिल्या एक्स वर कॅपिटल एच आणि दुसऱ्या एक्स वर स्मॉल एच. समजतं सर्वांना. आणि हिमोफिलिक मेल केव्हा म्हणणार आहे आपण, जेव्हा एक्स वर काय येईल, स्मॉल एच. ओके, आता आपण या ठिकाणी परेंट स्क्वेअर ड्रॉ करू डायरेक्टली. सगळ्यांना रिडेबल आहे का, आवाज येतोय का, कॅन यू हिअर मी? टाईप यस इफ इट इज क्लिअर. सगळ्यांनी यस टाईप करा इफ इट इज क्लिअर. ओके यस, है ना, सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे. सो मेल आपण या ठिकाणी म्हणतोय काय असणार आहे आता, है ना. मेल मध्ये यस आपण बघतोय दोन प्रकारचे गॅमेट बनतील. पहिला गॅमेट बनेल एक्स स्मॉल एच आणि दुसरा गॅमेट बनेल वाय. कॅरियर मध्ये काय बनेल, एक्स कॅपिटल एच आणि दुसरा गॅमेट कोणता बनेल, एक्स स्मॉल एच. यस आता आपण या ठिकाणी क्रॉस करू, तर इथे आपण बघतोय एक्स कॅपिटल एच आणि एक्स स्मॉल एच. आता ही फिमेल आहे, पण ही फिमेल कशी असेल कोण सांगेल मला. टाइप एच फॉर हिमोफिलिक, टाइप सी फॉर कॅरियर, टाइप एन फॉर नॉर्मल, है ना. तर पहिल्या केसमध्ये आपण या ठिकाणी बघतोय यस फिमेल आहे, तर ही फिमेल कशी येईल, कॅन यू टेल मी. यस टाइप एच फॉर हिमोफिलिक, टाइप सी फॉर कॅरियर, टाइप एन फॉर नॉर्मल. यस व्हेरी गुड, श्रेयाचा आन्सर आलाय. गुड हर्षाली, मयूर, गौरव, ऑल यू आर टेलिंग इट इज कॅरियर. आता आपण या ठिकाणी दुसऱ्या केसमध्ये बघू, एक्स कॅपिटल एच आणि वाय. आता यस मेल आहे, मेल कसा असणार आहे, कॅपिटल एच आहे तर टाइप एच फॉर हिमोफिलिक, सी फॉर कॅरियर, एन फॉर नॉर्मल. व्हॉट इज युअर ओपिनियन, एक्स वाय मेल कसा असणार आहे आता, हा मेल. कॅन यू टाइप, कम ऑन. बेबी बॉय आहे तर तो कसा असेल, तर इट इज नॉर्मल, कारण एक्स वर कॅपिटल एच आहे, तर एन इट इज नॉर्मल. आता इथे आपण बघू या केसमध्ये एक्स स्मॉल एच आहे आणि एक्स स्मॉल एच आहे, तर यस नाऊ डॉटर इज, है ना, हिमोफिलिक. या केसमध्ये हिमोफिलिक असतं. आणि इथे काय असणार आहे, यस हिअर वी कॅन से सन, सन पण हिमोफिलिक असतं. समजतं. तर यस आपण या ठिकाणी बघतोय 50% डॉटर कॅरियर आहे, 50% सन नॉर्मल आहे, 50% डॉटरला आणि 50% सनला हिमोफिलिया झालाय. केव्हा, तर कॅरियर फिमेल आहे वेन इट मॅरेज विथ हिमोफिलिक मेल. त्या केसमध्ये फक्त डॉटरला होऊ शकतो, अदरवाईज डॉटर मध्ये रेअर है ना. आय थिंक यू नोज. इथे दाखवलाय तुम्हाला एक फॅमिली ट्री, एक दाखवलाय तुम्हाला यस या ठिकाणी काय दाखवलंय, तर आपण म्हणतोय पेडिग्री क्वीन विक्टोरियाचा. शी वॉज कॅरियर ऑफ हिमोफिलिया, सो हर फॅमिली पेडिग्री शोज मेनी हिमोफिलिक डिसेंडंट.
तर यस आपण बघतोय प्रिन्स अल्बर्टचं जेव्हा मॅरेज झालं होतं क्वीन व्हिक्टोरिया सोबत, तर क्वीन व्हिक्टोरिया कॅरियर होती आणि मग ती कॅरियर असल्यामुळे ऍक्च्युली प्रिन्स अल्बर्टला काहीच नव्हतं, पण क्वीन व्हिक्टोरियामध्ये रेसेसिव्ह जीन होता, तर मग तो स्प्रेड झाला. आणि इथे आपण बघतोय त्यांच्या डिसेंडंट मध्ये, त्यांच्या चाइल्ड मध्ये, तर हे आपल्याला क्लिअर होत आहे फॅमिली ट्री वरून की तो कोणत्या फॅमिलीमध्ये स्प्रेड झाला आहे. ओके, दॅट इज ऍडव्हान्टेज ऑफ पेडिग्री. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघू कलर ब्लाइंड. दुसरं एक्झाम्पल कोणतं बघू आपण? कलर ब्लाइंडनेस. सेकंड एक्झाम्पल आपण काय बघतोय आता? कलर ब्लाइंडनेस. ओके, तर कलर ब्लाइंडनेसला आपण काय म्हणतो? इट इज सेक्स लिंक्ड और एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. तर याचे जीन्स पण एक्स क्रोमोझोम वर आहे, त्याच्यामुळे याला एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड म्हणतो आपण, आणि रेसेसिव्ह आहे. कसे आहेत? रेसेसिव्ह डिसऑर्डर. So due to defect in either red or green cone of eye, it result in failure to discriminate between red and green color. तर आपण या ठिकाणी बघतोय जर कलर ब्लाइंडनेस झाला तर रेड आणि ग्रीन कलर डिफरन्शिएट नाही करू शकत, दोन्ही सारखे दिसतात. म्हणजे जर तो सिग्नलवर उभा आहे, गाडी चालवतोय, तर मग सिग्नलवर त्याला समजणार नाही रेड लाईट लागलाय का, ग्रीन लाईट लागलाय का, येलो लाईट लागलाय, सगळे व्हाईट दिसतात है ना. सो नॉर्मल मध्ये आपल्याला दिसतंय यस, हिअर वी कॅन से हिअर इट इज ग्रीन, हिअर इट इज येलो अँड देन हिअर इट इज रेड. पण जर कलर ब्लाइंडनेस असेल तर तिन्ही सारखे दिसतात. बघा, चला आपण एक टेस्ट घेऊ. मी चेक पण करतो कोणी आलाय का ऑफलाईन मध्ये, अदरवाईज या ठिकाणी एक टेस्ट पण करतो. इथे एक तुम्हाला डॉट डॉट दिले आणि डॉट डॉट मध्ये एक नंबर आहे. कॅन यू यस, हिअर वी कॅन से टाइप दिस नंबर व्हॉट इट इज. जर हा नंबर तुम्ही टाइप केला व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कलर ब्लाइंडनेस नाहीये, आणि अदर नंबर तुम्ही टाइप नाही करू शकत म्हणजे तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे. कॅन यू टाइप द कलर? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. कॅन यू टाइप द कलर? तोपर्यंत मी चेक पण करतो. यस, तीनच्या धोरणेच टाइप केलंय, बाकीच्यांनी पण टाइप करा आन्सर. व्हॉट इज युअर आन्सर? मयूर 74, वैष्णवी 74, गौरव 74, हर्षाली 74. कोण बाकी आहे? देवयानी, टाइप युअर आन्सर बेटा. वैष्णवी, टाइप युअर आन्सर बेटा. व्हॉट इज दॅट नंबर? तर यस, करेक्ट आहे, दॅट नंबर इज 74. म्हणजे तुम्हाला नाहीये कोणाला कलर ब्लाइंडनेस. युअर विजन इज कलर, यू कॅन आयडेंटिफाय डिफरंट कलर. सो नॉर्मली कलर ब्लाइंडनेस असल्यानंतर हा नंबर समजला असतो, कारण सगळं सारखं दिसलं असतं तर यू कॅन नॉट डिफरन्शिएट इट, है ना. सो इट इज ड्यू टू म्युटेशन इन सम जीन्स इन एक्स क्रोमोझोम. तर आपण पुढे या ठिकाणी बघतोय कलर ब्लाइंडनेस का होतो, तर एक्स क्रोमोझोम वर काही जीन्स आहे त्यांच्यामध्ये म्युटेशन होईल. व्हॉट इज म्युटेशन? म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज, सडन हेरिडेबल चेंज. तर त्याच्यामुळे कलर ब्लाइंडनेस होऊन जाईल त्यांना. बरोबर, एक्स क्रोमोझोम वरचे काही जीन्स आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस होणार. त्याची प्रोबॅबिलिटी काय कलर ब्लाइंडनेसची सुद्धा? इट ऑकर्स 8% ऑफ मेल. तर कलर ब्लाइंडनेस पण या ठिकाणी मेल मध्ये किती होऊ शकतो? 8%. पण फिमेल मध्ये किती होऊ शकतो? ओनली 0.4%. म्हणजे 1% पण नाहीये, 0.4% प्रोबॅबिलिटी. तर फिमेलला नाही होत, खूप रेअर आहे फिमेल मध्ये कलर ब्लाइंडनेस. मेलला होऊ शकतो, 100 पैकी 8 जणांना होऊ शकतो, पण 100 पैकी 0.4 प्रोबॅबिलिटी म्हणजे एक पण नाही. फिमेलला खूप कमी आहे. बरोबर, तर आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊ. फिमेलला केव्हा होऊ शकतो? सेम जेव्हा कॅरियर वुमन मॅरीज करेल कलर ब्लाइंड मॅन सोबत, तेव्हाच होईल. तर आज इथे तुम्हाला दोन क्रॉस दिले, आपण बघू त्या क्रॉसवर. नॉर्मल अलील इज डॉमिनंट, नॉर्मल अलील डॉमिनंट आहे, आणि या डॉमिनंट अलीलला आपण रिप्रेझेंट करू कॅपिटल सी. रेसेसिव्ह अलील स्मॉल सी.
बरोबर, म्हणजे कॅपिटल सी असेल तर तो नॉर्मल आहे, रेसेसिव्ह स्मॉल सी असेल तर तो कलर ब्लाइंडनेसचा रेसेसिव्ह आलेला आहे, त्याच्यामुळे कलर ब्लाइंडनेस होईल. द सन ऑफ हेट्रोझायगस वुमेन कॅरीज एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी हॅज 50% चान्स ऑफ बिंग कलर ब्लाइंड. जर कॅरियर फिमेल असेल तर मग 50% चान्स आहे कलर ब्लाइंड होण्याचा. A daughter will be colorblind only when her mother is at least carrier and her father is color. बघा, आपण या ठिकाणी डिटेल मध्ये जाऊ. हा क्रॉस समजून घ्या सर्वांनी. तर पहिले तर प्रोबॅबिलिटी मेल आणि फिमेल मध्ये. सो मेल आहे आणि फिमेल आहे. अगेन सेम नॉर्मल कॅरियर अँड देन सीबी कलर ब्लाइंड. काय प्रोबॅबिलिटी? सो मेल नॉर्मल कोणत्या केसमध्ये असेल? जेव्हा एक्स कॅपिटल सी आणि वाय, बरोबर, कॅरियर तर नसतो मेल मध्ये. कलर ब्लाइंड केव्हा असेल? एक्स स्मॉल सी अँड देन वाय. क्लिअर आहे? फिमेल मात्र आपण म्हणतो एक्स एक्स आहे. पण मग यस, या ठिकाणी काय रिलेशन आहे कलर ब्लाइंडचं? तर नॉर्मल केव्हा असणार आहे? जेव्हा दोन्ही कॅपिटल सी आहे. एक कॅपिटल सी आहे, एक स्मॉल सी आहे, आणि जेव्हा दोन्ही स्मॉल सी आहे तेव्हा कलर ब्लाइंड असतो. क्लिअर आहे? तर आय थिंक नाउ इट इज गेट क्लिअर. आता आपण दोन क्रॉस करून बघू. पहिला क्रॉस काय आहे? तर कॅरियर फिमेल मॅरीज विथ नॉर्मल मेल. बरोबर, हा एक क्रॉस करून बघू. तर इथे 50% प्रोबॅबिलिटी आहे की सन्सला होईल, फक्त डॉटरला होणार नाही, कारण सन्स मध्ये जास्त आहे. आपण म्हटलं 8% प्रोबॅबिलिटी आहे ना. तर मग यस, कॅरियर फिमेल म्हणजे काय? एक्स एक्स कॅरियर आहे म्हणजे काय? एक कॅपिटल सी एक स्मॉल सी. आणि नॉर्मल आहे म्हणजे काय? तर एक्स वाय, पण नॉर्मल आहे तर मग कॅपिटल सी. आता आपण पनेट स्क्वेअर करू. मेल अँड देन फिमेल. यस, इथे आपण काय बघतोय? एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल, सॉरी, एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी, आणि सॉरी एक्स कॅपिटल सी आणि वाय. आणि फिमेल मध्ये काय येईल? एक्स कॅपिटल सी अँड देन एक्स स्मॉल सी. आता इथे काय आलं? एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी. मला सांगा फिमेल आहे, कशी येईल? नॉर्मल येईल, कॅरियर येईल का कलर ब्लाइंड येईल? टाइप एन फॉर नॉर्मल, टाइप सी फॉर कॅरियर, टाइप सी बी फॉर कलर ब्लाइंड. कम ऑन. फिमेल आहे, फिमेल कशी येईल? दोन्ही कॅपिटल आहे म्हणजे नॉर्मल, बरोबर. आता इथे काय येईल? यस, एक्स कॅपिटल सी अँड देन वाय, म्हणजे हा पण नॉर्मल झाला. आता इथे आपण बघतोय एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी. आता इथे इथे ही जी फिमेल आहे ही कशी येईल? माय क्वेश्चन इज सेकंड क्वेश्चन. यस, ही जी फिमेल आहे ही कशी येईल? नॉर्मल येईल, कलर ब्लाइंड येईल का कॅरियर? यस वैष्णवी, गुड, इट इज कॅरियर. आणि मग आपण आता बघतोय एक्स सी अँड देन वाय, सो नाउ इट इज सन अँड इट इज कलर ब्लाइंड. म्हणजे 50% सन नॉर्मल आहे, 50% सन डायरेक्टली कलर ब्लाइंड. पण फिमेल मध्ये कोणाला झालाय का? नाही. 50% डॉटर नॉर्मल आहे, 50% डॉटर कॅरियर आहे. कॅरियर म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त त्यांच्याकडे जीन्स. क्लिअर? तर हा एक क्रॉस झाला. आता दुसरा क्रॉस आपण करू. डॉटरला केव्हा होईल? सनला केव्हा होईल आपल्याला समजलं की ऍटलिस्ट मदर कॅरियर पाहिजे. आता डॉटरला केव्हा होईल? कॅरियर मदर मॅरेज विथ कलर ब्लाइंड फादर, है ना. कॅरियर मदर जेव्हा या ठिकाणी कलर ब्लाइंड फादर सोबत मॅरी करेल तेव्हा काय होईल बघा. कॅरियर मदर आहे म्हणजे काय? एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. इट मॅरेज विथ कलर ब्लाइंड म्हणजे आता काय असणार आहे? एक्स वर स्मॉल सी. आणि मग आता आपण काय करू? पनेट स्क्वेअर. समजतंय का सगळ्यांना? टाइप यस इफ इट इज क्लिअर, कारण ऑनलाईन आहे आज, ऑफलाईन नाही आहे. टाइप यस जर हे समजत असेल तर क्रॉस. ओके, सगळे यस टाइप करतोय. सो आता आपण या ठिकाणी बघू काय म्हणतोय आपण. पहिले मेलचे गॅमेट्स एक्स स्मॉल सी अँड देन वाय. आता फिमेलचे गॅमेट एक्स कॅपिटल सी अँड देन एक्स स्मॉल सी. तर आता पहिल्या केसमध्ये जी फिमेल आहे ती कशी आहे? कॅन यू टेल मी? या केसमध्ये जी फिमेल येईल ती कशी येईल? एक्स एक कॅपिटल सी एक स्मॉल सी.
म्हणजे फिमेल कशी येईल? येस, व्हेरी गुड वैष्णवी. कॅरियर, शी इज कॅरियर. नाव एक्स कॅपिटल सी वाय, हा सन कसा येईल? नॉर्मल. नाव एक्स स्मॉल सी. तर आता इथे काय असेल? फिमेलला कलर ब्लाइंड, आणि एक्स स्मॉल सी आणि वाय सनला पण काय असेल? कलर ब्लाइंड. सो या केसमध्ये 50% सन कलर ब्लाइंड असतील, 50% डॉटर कलर ब्लाइंड असतील. तर कलर ब्लाइंड डॉटरचं प्रमाण कमी आहे, पण मग ते केव्हा होईल? ऍटलिस्ट मदर कॅरियर पाहिजे आणि फादर कलर ब्लाइंड पाहिजे, तरच होईल, है ना? तर हे प्रॅक्टिस करा प्रोसेसची. तिसरा डिसऑर्डर बघतोय आपण, सिकल सेल अॅनिमिया. So now we are going to talk about the third disorder, that is SCA, sickle cell anemia. So this is autosome linked recessive trait. हा काय आहे? ऑटोझोम लिंक्ड रेसेसिव्ह ट्रेट आहे. इट इज रेसेसिव्ह ट्रेट. इट कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्स व्हेन बोथ द पार्टनर्स आर कॅरियर. तर आता एक्स क्रोमोझोम वर नाहीये, हा ऑटोझोम वर आहे. याचे जे ट्रेट आहे ते कशावर आहे? सेक्स क्रोमोझोम वर नाहीये, एक्स क्रोमोझोम वर नाहीये, तर ऑटोझोम आहे 22 पेअर. And it can be transmitted from parent to offsprings when both the partners are carrier. तर आता या केसमध्ये मेल पण कॅरियर असू शकतो, है ना? सेक्स लिंक्ड मध्ये मेल कॅरियर नसणार आहे, पण ऑटोझोम मध्ये मेल पण कॅरियर असतो. समजतंय का तुम्हाला? म्हणजे हेट्रोझायगस. तर दिस डिसीज इज कंट्रोल बाय पेअर ऑफ अलील HBA अँड HBS. तर मेल आणि फिमेल मध्ये आता सेम आहे. काय? HBA. तो HBA कॅपिटल ए असेल, HBA कॅपिटल ए तर नॉर्मल. HBA आणि HBS तर मग तो काय? कॅरियर, मेल फिमेल बोथ. आणि HBS म्हणजे अफेक्टेड. बघा परत एकदा, ज्यांना अजून नाही समजलं. तर नाव आपण बघतोय SCA, सिकल सेल अॅनिमिया, है ना? मेल आणि फिमेल मध्ये सेम आहे. काय? HBA जर अशा आलेले असतील तर हा काय झाला? नॉर्मल. HBA आणि HBS असं जर असेल तर काय झालं? कॅरियर. आणि एचबीएस असं जर असेल तर जेनोटाइप काय असेल सांगा? काय येईल जेनोटाइप? कॅन यू टेल मी विच इज द थर्ड वन? तिसरा जेनोटाइप कोणता असणार आहे आता? कॅन यू टाइप युअर आन्सर? तर इट इज SCA, सिकल सेल अॅनिमिया झालाय. समजलं? आणि मग आता आपण बघू चान्सेस काय. तो अफेक्टेड आहे तर चान्सेस काय? बरोबर. तर जर दोन, पहिले क्रॉस करून घेऊ आपण, मग या पॉइंटवर येऊ केव्हा. जर दोन कॅरियर मध्ये मॅरेज झालं म्हणजे मेल पण कॅरियर आहे, फिमेल पण कॅरियर आहे, म्हणजे काय? HBS HBA, किंवा इथे ए लिहू, इथे यस लिहू, परत लिहू. HBA HBS याचं मॅरेज झालं HBA HBS सोबत. आता परेट स्क्वेअर करू आपण. तर गॅमेट सेम येतील. HBA HBS, इथे पण गॅमेट सेम येतील. HBA HBS. आता इथे HBA म्हणजे हा काय झाला? नॉर्मल. इथे काय येईल? HBA आणि HBS म्हणजे हा काय झाला? कॅरियर. इथे काय येईल? HBA आणि HBS म्हणजे आपण काय झाला? कॅरियर. आणि इथे काय झालं? HBS म्हणजे हा अफेक्टेड डिसीज. तर आता इथे कोणता रेशो भेटतोय आपल्याला? 1:2:1. 1 नॉर्मल आहे, 2 कॅरियर आहे आणि 1 डिसीज आहे. पण हा डिसीज असल्यावर तो जगू शकणार नाही, म्हणजे इथे एक नवीन रेशो भेटतो आपल्याला, दॅट इज 2:1. 2 कॅरियर आणि 1 नॉर्मल. हा एक नवीन रेशो आपल्याला कशामध्ये भेटतोय? तर सिकल सेल अॅनिमिया. बरोबर. तर 2 कॅरियर मध्ये मॅरेज नको. 2 कॅरियर जर असेल सिकल सेल अॅनिमिया मध्ये, तर मग नॉर्मल चाइल्ड होण्याची प्रोबॅबिलिटी फक्त 25%. 50% काय होतील? कॅरियर, आणि 25% तर इव्हन डेथ पण होईल. त्याच्यामुळे 2 कॅरियर मध्ये मेल आणि फिमेल दोन्ही कॅरियर नको. सो कुंडली बघण्यापेक्षा है ना, चेक करायचं की
सिकल सेल साठी नॉर्मल आहे का मॅरेज करताना का कॅरियर आहे, आणि जर दोन्ही कॅरियर असतील तर मग तो डिसीज ते मॅरेज व्हायला नको. अदरवाईज हेल्दी चाइल्ड राहणार नाही. फक्त 25% प्रोबॅबिलिटी आहे चाइल्ड हेल्दी राहील, 50% तर कॅरियर राहील आणि 25% तर डेथ. आपण बघतोय सिकल सेल अॅनिमिया का होतो. द डिफेक्ट इज कॉज बाय द सबस्टिट्यूशन ऑफ ग्लुटॅमिक ऍसिड बाय व्हॅलिन. तर आपण बघतोय 6 नंबरला जो अमायनो ऍसिड आहे तर तो कोणता पाहिजे, ग्लुटॅमिक ऍसिड. त्याच्याऐवजी जर 6 नंबरला व्हॅलिन आला, तर मग काय होतो, सिकल सेल अॅनिमिया. The defect is caused by the substitution of glutamic acid by valine at the 6th position of the beta globin chain. So जी बीटा ग्लोबिन चेन आहे हिमोग्लोबिनची आहे ना, तर त्याच्यामध्ये 6 नंबरला ग्लुटामिक ऍसिड पाहिजे, पण जेव्हा तो रिप्लेस होऊन जातो व्हॅलिनने, तेव्हा कोणता डिसीज होतो, सिकल सेल. आणि मग असं का होतं, दिस इज ड्यू टू सिंगल बेस सबस्टिट्यूशन ऍट द 6th कोडॉन. आता कोडॉन काय पुढच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला समजेल, तिथे ध्यानात ठेवा. बीटा ग्लोबिन चेन बनताना 6वा कोडॉन कोणता असतो, जीएजी. पण म्युटेशन मुळे काय होऊन जातं, पॉइंट म्युटेशन मुळे ए रिप्लेस होतो युरॅसिल मध्ये, सो जीयूजी. आणि जर जीयूजी झाला तर मग तो ग्लुटामिक ऍसिड बनवत नाही, तो व्हॅलिन बनवतो. आणि जर त्याने व्हॅलिन बनवलं तर मग काय होणार आहे, तर हिमोग्लोबिन अफेक्ट होऊन जाईल. बरोबर, तो नॉर्मल राहणार नाही, तर एचबीएस होऊन जाईल, तो एचबीएस म्हणजे अफेक्ट. द म्युटंट हिमोग्लोबिन मॉलिक्यूल अंडरगो पॉलिमरायझेशन अंडर लो ऑक्सिजन टेन्शन. जर मग हिमोग्लोबिनच खराब झाला तर मग ऑक्सिजन कमी होऊन जाईल शरीरामध्ये. आरबीसीचा शेप चेंज होऊन जाईल, बाय कॉन्केव्हच्या ऐवजी सिकल शेप होऊन जाईल, हाफ मून शेप होऊन जाईल, वेळ्याच्या आकाराची आरबीसी होऊन जाईल, आणि त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाईल बेसिकली. तर मग त्याला तो नॉर्मल नसणार आहे, सिकल सेल अॅनिमिक होऊन जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना. नाव नेक्स्ट डिसीज आहे पीकेयू. तर ते आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. पीकेयू थॅलेसेमिया क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. सो मे बी 1-2 दिवसामध्ये, उद्या परवामध्ये हा चॅप्टर आपला काय होऊन जाईल, फिनिश, है ना. सो रेकॉर्डिंग मी पाठवून देईल ग्रुपवर, ज्यांना समजलं नाही त्यांनी रेकॉर्डिंग बघा वन्स अगेन, है ना. आणि आज मग भरपूर जण पावसामुळे आय थिंक अबसेंट आहे, तर मग थोडं लवकर फिनिश करतोय मी. उद्या आपण डिटेल मध्ये बघू. आज रात्री डीएनआरपी होईल मात्र, है ना. तर सगळ्यांनी डीएनआरपी अटेंड करा. एंड करतो लेक्चर. बाय टू. यू कॅन लिव्ह लिव्ह करू शकता.